चला इंद्रधनू शिवनेरी किल्ल्याची सफर करूया. हे आता आपण किल्ल्यावर आलेलो आहोत, गडावर आलेलो आहोत. हे लागोपाठ 7 दरवाजे आहेत. पहिला महादरवाजा, मग आहे गणेश दरवाजा, मग आहे परवानगी दरवाजा, मग आहे पीर दरवाजा. या साधारण एकाच पातळीवर आहेत. आणि मग वळणाच्या अशा पायऱ्या आहेत. आपण पायऱ्यावरनं चलत चाललो आहोत. आणि असं करत आपण हत्ती दरवाजापाशी येतो. हत्ती दरवाजातून आत गेल्यानंतर त्याला 2 वाटा आहेत. एक जी वाट जाती ती शिवाई मंदिराच्या दरवाजाकडे जाते. शिवाई मंदिराच्या दरवाजातून आपण शिवाई मंदिराकडे येतो. शिवाई मंदिर हे गुहेमधलं मंदिर आहे. मूर्ती ही गुहेच्या आत आहे आणि नंतर हे बांधलेल्या समोर असं एक मंदिर आहे. या शिवाई मंदिरावरच शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. येताना पाण्याची टाकी लागतात. तिथूनच परत आपण जर माघारी फिरलो तर मेना दरवाजाच्या रस्त्याला जातो, की ज्याचा दुसरा रस्ता आपण जो मगाशी हत्ती दरवाजावरनं आलो त्यातून हत्ती दरवाजाने दुसरा रस्ता त्या रस्त्याला येऊन मिळतो. त्या परत पायऱ्या आपण चढत गेलो की मेना दरवाजा येतो. त्यातून बाहेर पडलो की पुढं पायऱ्याने चढत गेलो की येतो कुलूप दरवाजामध्ये. आणि कुलूप दरवाजाच्या आपण वर गेलो की येतो, बाहेर आलो की तिथून येतो अंबरखाना. तर असे ही गडाची 7 दरवाजांचा व्ह्यू आहे. 7 भरभक्कम दरवाजे आहेत. तटबंदी मजबूत आहे. ती दरवाजाच्या भागामध्ये एकदम स्ट्रॉंग तटबंदी आहे. बुरुज आहेत वेगवेगळे, असे बुरुज आहेत. आपण अंबरखान्यापाशी जेव्हा येतो कुलूप दरवाजातून 7व्या दरवाजातून, तर अंबा दरवाजाला बाजूला ठेवून जो रस्ता जातो आपल्या डाव्या हाताने तो सरळ जातो. वाटेत तुम्हाला थोडासा चढ उतार आहे. त्या बाजूला तुम्हाला अशी लेणी पण आहेत कातळात कोरलेली, अशी लेणी आहेत. तर ही जी वाट आहे, ह्या वाटेवरनं जेव्हा तुम्ही वर येता, सरळ पुढे येता, तेव्हा एक नॅचरल पाण्याचा स्रोत असलेलं गंगा जमुना पाण्याचं टाका आहे. आणि तिथूनच थोडं पुढं अंतरावर आलं की ही शिवजन्मभूमी आहे, की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजन्मभूमीला थोडं पुढं आल्यानंतर पाण्याचं टाका आहे, बदामी टाका म्हणतात त्याला. आणि बदामी टाकाच्या पुढं आलं की जे गडाचं शेवटचं बाजू आहे ते आहे टकमक टोक. या गडावरनं शिवनेरी गडावरून बरेच किल्ले दिसतात. चावंड आहे, हडसर आहे, जीवधन आहे, निमगिरी आहे, हनुमंतगड आहे. आणि इथूनच प्रसिद्ध असं ते नाणेघाट दिसतो. तर टकमक टोकावरून आपण जेव्हा गडाला वळसा घालून येतो तर थोडं पुढं अंतर आल्यानंतर एक गुहेमध्ये असं एक तळ आहे, टाका आहे. आणि त्याच्या बाजूनच एक गडावरून उतरण्याचा दुसरा मार्ग, त्याला साखळीचा मार्ग म्हणतात. पायऱ्या आहेत. ते सध्या एवढ्या वापरात नाही आहेत आणि त्याला आता इथं त्या साखळी बसवलेली आहे. साखळीच्या आधारे आपण उतरू शकतो. अशा रीतीने ह्या गडाचा दुसरा मार्ग जे त्या बाजूने आपण गडावरून खाली उतरू शकतो. तर असा हा आमचा शिवनेरी किल्ला